1. पिण्याचे पाणी स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व दिशेला असावे. 2. शौचालय आणि स्नानगृह आग्नेय किंवा वायव्य भागात असावेत. 3. झोपताना पाय कधीही पायावर ठेवून झोपू नका. 4. भूमिपूजन ईशान्य किंवा घराच्या मध्यभागी केले जावे. 5. दक्षिण आणि पश्चिम कंपाऊंड भिंती उत्तर आणि पूर्व कंपाऊंड भिंतीपेक्षा जड आणि उंच असाव्यात. 6. उत्तर पश्चिमेकडून उत्खनन सुरू करा. 7. नैऋत्येपासून पाया सुरू करा. 8. बोरिंग किंवा विहीर किंवा कोणताही खड्डा ईशान्य दिशेला असावा. 9. प्लॉटचा उतार दक्षिण पश्चिम भागात सर्वात जास्त आणि उत्तर पूर्व भागात सर्वात कमी असावा. 10. स्वयंपाकघर आग्नेयेला असावा. 11. सिंक ओट्याच्या डाव्या बाजूला आणि गॅस उजव्या बाजूला असावा. 12. घड्याळ आणि कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असावे. 13. भरपूर प्रगती आणि यशस्वी गतिमान जीवनासाठी बंद घड्याळे घरात ठेवू नयेत. 14. जेवणाची खोली पश्चिमेला असावी. 15. सर्व खोल्यांमध्ये रॅक किंवा कपाट दक्षिण आणि पश्चिम दिशेला असावे. 16. लाल, काळा, मरून या 3 रंगांचा घरात जास्त वापर करू नये, कारण यामुळे घरातील सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अडचणी येऊ शकतात. 17. घरामध्ये रंगकाम करताना हलक्या व शांत रंगाचे रंगकाम करावे. डार्क रंग घरामध्ये नैराश्य, अनारोग्य, आळस वाढवतात. 18. घरामध्ये पांढरा, हलके रंग, एव्हरी कलर, क्रीम कलर, पिस्ता कलर असे रंग घराच्या भिंतींना द्यावेत. डार्क पिवळा, लाल, केशरी असे रंग टाळावेत. 19. घरात सुख समृद्धीसाठी घरातील खोल्यांना वेगवेगळे रंग देऊ नयेत. 20. घरातील बेडरूमच्या दक्षिण भिंतीला आरसा लावू नये. 21. नकारात्मक ऊर्जा घरात राहू नये यासाठी काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवावे व टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, हॉल, किचन या ठिकाणी कोपऱ्यात ठेवावे. 15 दिवसांनी मीठ बदलावे. 22. प्रत्येक खोलीचे दरवाजे पूर्वाभिमुख असावेत. 23. शक्य असल्यास दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर कधीही आरसा लावू नका. 24. उत्तर किंवा पूर्वाभिमुख घराला प्राधान्य द्या. 25. किचन ओटा, किचन टाईल्स, जमिनीवरील फरशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी म्हणजे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. 26. दरवाजात चपला, बूट अस्ताव्यस्त टाकू नये. शूज रॅक मध्ये बंदिस्त ठेवावे. दरवाजातून शुभ ऊर्जा घरात येत असते. चपलांबरोबर रस्त्यावरील बाहेरील निगेटिव्ह ऊर्जा घरात येते. यासाठी चप्पल बाहेर सोडावे व व्यवस्थित एका कोपऱ्यात बंदिस्त ठेवावे. 27. गुरांचे गोठे असल्यास उत्तर पश्चिम उत्तर भिंतीपासून दूर ठेवावे. 28. बेडरूम दक्षिण आणि पश्चिमेला असावा. 29. बेड खाली स्टोरेज नको. जुने सामान, अडगळ भंगार, भांडी, बंद पडलेल्या वस्तू किंवा ट्रंक, जुन्या वह्या, पुस्तके ठेवू नयेत. शांत झोप लागण्यासाठी बेडखाली स्टोरेज ठेवू नये. 30. मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला असावी. 31. झोपताना डोके दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असले पाहिजे, परंतु उत्तरेकडे कधीही असू नये. 32. बिछाण्यासमोर आरसे किंवा मिरर कपाट ठेवू देऊ नका. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात. 33. घरामध्ये अडगळ भंगार, बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे स्वतःची प्रगती थांबवण्यासारखे आहे. 34. पूजेची खोली ईशान्य दिशेला असावी. सर्व फोटो किंवा मूर्ती पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून असाव्यात. 35. देवघर लाकडाचे, संगमरवरी असे जमिनीवर ठेवावे. भिंतीवर टांगलेले किचन ओट्यावर, कपाटावर, फ्रीजवर ठेवू नये. यामुळे देवघराच्या पवित्र ऊर्जेचा हास होतो व आपल्याला पूजेची फलप्राप्ती होत नाही. 36. ड्रेनेज पाईप्स प्लॉट घराच्या उत्तर किंवा पूर्व भागात असावेत. 37. टॉयलेट सीट फक्त उत्तर दक्षिण असावी, पूर्व पश्चिम असू नये. 38. सेप्टिक टाकी मध्य पूर्वे दक्षिणेकडे किंवा मध्य उत्तर पश्चिमेकडे असावी. 39. जिना दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असावा, पण जर तो लाकडी असेल तर तो उत्तर किंवा पूर्वेला कुठेही असू शकतो. 40.
पायऱ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाव्यात. 41. पायऱ्या नेहमी घड्याळाच्या दिशेने असाव्यात. 42. ओव्हरहेड पाण्याची टाकी दक्षिण पश्चिमेला असावी आणि जर ते उत्तर पश्चिम दिशेला असेल तर इतर कोणतीही उच्च रचना दक्षिण पश्चिमेला करावी. ते स्लॅबला स्पर्श करू नये, ते वर आणि 4 खांबांवर असावे. 43. जमिनीखालील कोणतीही गोष्ट उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी. 44. मोठी झाडे उत्तरेकडे किंवा पूर्वेला लावू नयेत, ते घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावेत. 45. वाचताना किंवा कोणताही व्यावसायिक व्यवहार करताना उत्तरेकडे पूर्वेकडे तोंड करा. 46. स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे. पर्याय नसल्यास पश्चिम देखील ठीक आहे, परंतु स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड करू नका. 47. जादा असणारे सिलेंडर नेहमी आग्नेय, दक्षिण, नैऋत्य या दिशेत ठेवावे, कारण या अग्निमित्र दिशा आहेत. उत्तर दिशा जलतत्व असल्याने शत्रुतत्व सिलेंडर ठेवू नये, तत्व संतुलन बिघडते व सूक्ष्म समस्या निर्माण होतात. 48. खिडक्या आणि दरवाजांची एकूण संख्या प्रत्येक मजल्यासाठी समसंख्येत असली पाहिजे, परंतु 10, 20 आणि 30 प्रमाणे शून्याने संपू नये. 49. वास्तूमध्ये वायुविजन खूप महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे चांगले क्रॉस व्हेंटिलेशन आवश्यक आहे. 50. कालवे, तलाव, नद्या, नाले घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला असल्यास उत्तम. 51. रडणारी मुलगी, युद्धाचे दृश्य, रागावलेला माणूस आणि कबूतर, कावळा, घुबड किंवा गरुड यांचे पोस्टर कधीही लावू नका, हे अशुभ आहेत. 52. दारे खोलीच्या आत उघडली पाहिजेत, बाहेरून नाही. 53. किचन आणि बाथरूमची दारे इतरत्र बाहेर उघडली पाहिजेत. 54. गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती यांची छायाचित्रे किंवा मूर्तीची मुद्रा कधीही उभी ठेवू नका. 55. शयनकक्षांमध्ये नेहमी फक्त 4 पायांचा बेड वापरा. बॉक्स प्रकारचे बेड कधीही वापरू नका, कारण ते पलंगाखाली हवेचे परिसंचरण थांबवते, जे आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. 56. दक्षिण आणि पश्चिमपेक्षा उत्तर आणि पूर्वेकडे अधिक मोकळी जमीन असावी. 57. उभे राहून कधीही खाऊ किंवा पिऊ नका. 58. खोलीत उत्तर दिशेला कॅश बॉक्स असू शकतात, पण जर पेटी जड असेल तर ती नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी आणि कपाटाचे दार उत्तरेकडे उघडावे. 59. सुखी जीवनासाठी घरात तुटलेले आरसे, तुटलेली खेळणी, तुटलेले फर्निचर इत्यादी ठेवू नका. 60. लिव्हिंग रूम किंवा स्टडी रूमच्या आग्नेय कोपऱ्यात टीव्ही आणि कॉम्प्युटर ठेवावेत. ते ईशान्य कोपऱ्यात किंवा नैऋत्य कोपऱ्यात ठेवू नयेत. 61. भाग्यासाठी घराच्या हॉलमध्ये बांबूचे झाड म्हणजे लकी ट्री ठेवा. 62. दूरध्वनी आग्नेय किंवा वायव्य कोपऱ्यात ठेवावे, परंतु नैऋत्य किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवू नये. 63. घराच्या किंवा कारखान्याच्या ईशान्य कोपऱ्यात 9 सोन्याचे मासे आणि 1 काळा मासा असलेला फिश टँक खूप चांगला आहे. 64. दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे. 65. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पूर्वेकडे तोंड करावे. 66. किचनच्या आग्नेय कोपऱ्यात गॅस ठेवा. 67. नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर खरेदी करा, म्हणजे घरात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते. 68. हनुमानजींची मूर्ती दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये, त्यामुळे आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. 69. दरवाजाचा करकर आवाज नसावा. 70. घराचा मेन दरवाजा, लोखंडी सेमी डोअर यांचा बेजागिरी व लॅच लॉक मध्ये तेल सोडावे. 71. दरवाजातून करकर येणारा आवाज घरात भांडणे, वादविवाद, किरकिर वाढवण्यास मदत करतो. 72. किचन ट्रॉली नवीन बसवताना निळा, जांभळा, काळा, लाल रंग शक्यतो नसावा. किचन मध्ये अतिउष्ण ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे त्यात हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट असा रंग असावा, त्यामुळे महिलांची चिडचिड कमी होते आणि आरोग्य उत्तम राहते. 73. बीमच्या खाली बेड ठेवू नये. 74. निवडून लावू नये किंवा घरात ठेवू नये. 75.
जर कोणत्याही घराच्या उत्तरेला अडथळा असेल तर ते समृद्धी अवरोधित करते. 76. उत्तरेकडून पूर्वेकडे वाहणारे पाण्याचे कारंजे खूप चांगले आहेत. 77. फायदेशीर वनस्पतींमध्ये तुळशी ही सर्वात चांगली आहे. परिसराच्या उत्तर पूर्व भागात किमान एक तुळशीचे रोप ठेवणे स्तुत्य आहे, परंतु त्याची उंची 1.5 मीटरपेक्षा जास्त नसावी. 78. घराच्या मुख्य दरवाजावरील वाळलेली फुले, पाने, वाळलेली तोरणं काढा. याचा अर्थ असा की घरात चांगल्या ऊर्जेचा प्रवेश होण्यास कोणताही अडथळा नाही. 79. घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये. ईशान्य दिशा नेहमी हलकी आणि स्वच्छ असावी, जेणेकरून घरात शांतता राहील. 80. बेडरूम मध्ये देवाचे मंदिर किंवा मूर्ती, फोटो नसावा. 81. मुलांनी त्यांची शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपावे. 82. नवीन घर घेताना पहिल्या आणि शेवटच्या मजल्यावरील घर घेणे टाळा. 83. पाय दक्षिणेकडे करून झोपू नका, कारण ते आरोग्य, पैसा आणि मानसिक तणावासाठी हानिकारक आहे. 84. कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणा आणि नकारात्मक बोलणे टाळा. 85. लाल, मरून, काळे पडदे घरात कुठेही वापरू नयेत. 86. मंदिरात एकाच देवतेच्या 2 किंवा 3 मूर्ती कधीही ठेवू नका. प्रत्येक देवतेची एक मूर्ती ठेवावी. 87. सुरळ, मुंग्या, बिटल, पाली आणि कोळी हे घरातील अशुभाचे लक्षण आहेत. कीड नियंत्रण वेळोवेळी करावे. 88. घराचा उंबरठा सागवान लाकडाचा असावा. 89. स्वयंपाकघरातील किंवा घरातील इतर ठिकाणच्या नळांमधून पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी टपकणे अशुभ मानले जाते. 90. घराच्या छताला लाल, काळा, मरून असा कोणताही गडद रंग देऊ नये. छताला पूर्ण पांढरा रंग द्यावा. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.